सध्या बाजारामध्ये कोथिंबीर छान टवटवीत हिरवीगार मिळते. तर अशा वेळी कोथिंबीर वडी ही झालीच पाहिजे. या थंडीच्या दिवसामध्ये बाजारात छान ताजी हिरवीगार कोथिंबीर जास्त प्रमाणात दिसून यायला लागली आहे आणि सोबतच स्वस्त पण आहे. त्यामुळे एखादी जास्तीची कोथिंबीर आपण नक्कीच आणतो. बरेच जण कोथिंबीर वडी म्हटलं तर नाकं मुरडत असतील, तर ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी तेही आपण खास ट्रिक्स आणि टिप्ससह करणार आहोत. त्यामुळे न आवडणाऱ्याला सुद्धा ही कोथिंबीर खूप जास्त आवडेल. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराची एक जुडी घेतलेली आहे. ती आता साफ करताना आपल्याला कशी निवडून घ्यायची आहे ते तुम्हाला मी दाखवते. आता कोथिंबीरचं देठ जिथून कोवळं आहे तिथून आपल्याला मोडून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणताना बारीक पानाची घेऊन आणायची. बारीक पानाची कोथिंबीरला सुगंध खूप येतो. आता ही कोथिंबीर संपूर्ण निवडून झाल्यानंतर मी इथे ही कोथिंबीर छान 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर थोड्या वेळ पाण्यात ठेवून ती 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर शक्य होईल तेवढी आपल्याला कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हिरवं वाटण करून घ्यायचं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, सोबतच यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरचीची क्वांटिटी कमी जास्त करून घेऊ शकता. या ठिकाणी मी 3 मिरच्या अजून एक्स्ट्रा घातलेल्या आहेत. मला थोडं तिखटच हवं आहे. तर 1 चमचा जिरे आणि हे मिक्सरवरती पाणी न घालता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी इथे बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर तुम्हाला दाखवण्याकरिता मी इथे ही कोथिंबीर मोजून दाखवते ती किती आहे. तर इथे मी कोथिंबीर बरोबर 4 वाट्या इतकी ही कोथिंबीर भरली गेलेली आहे. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी पिठाचं काही मोजमाप केलं नाही तरी चालेल, कारण की आपल्याला यामध्ये आपण जेवढं पीठ यामध्ये बसेल इतकं आपल्याला घालून छान कोथिंबीर वडीचं वडी करून घ्यायची आहे. तर पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतेच ते कसं. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे त्यावरती आपल्याला हे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते यावरती घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी हळद पण घालून घेतलेली आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आता यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 टेबलस्पून यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत. हिरवं वाटण घालण्याऐवजी तुम्हाला जर लाल तिखट घालून तुम्हाला जर कोथिंबीर वडी बनवायची असेल तर तुम्ही तसेही करू शकता. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे कोथिंबीरला पाणी सुटतं, त्यामुळे आधीच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही. छान कोथिंबीरला पिठामध्ये दाब देऊन व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे. जितकं आपल्याला यामध्ये पीठ लागणार आहे तेवढं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता इथे मी कोथिंबीर घेताना यामधलं पाणी जे आहे व्यवस्थित निथळून घेतलं होतं. म्हणजे जितकी शक्य होईल तेवढी आपल्याला ही कोथिंबीर व्यवस्थित निथळून घ्यायची आहे. म्हणजे जेवढी कोरडी होईल तेवढं चांगलंच. म्हणजे आपल्याला यामध्ये जास्त बेसन पीठ लागत नाही. तर बघा, जर पातळ असं वाटत असेल तर तुम्हाला यामध्ये तांदूळाचं पीठ घालायचं आहे. मी यामध्ये अजिबात तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर यामध्ये वापरलेलं नाही. तरीसुद्धा ही कोथिंबीर खूप छान खमंग कुरकुरीत अशी बनवून तयार होते. तर तांदळाचं पीठ आपण केव्हा घालतो, तर जेव्हा जेव्हा गोळा होतच नाही तेव्हा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे याला छान बाइंडिंग येऊन तो गोळा व्हायला मदत होते. तर मी इथे कोथिंबीर घेताना छान अशी म्हणजे कोरडी घेतली होती, त्यामुळे मला इथे तांदळाचा वापर करायला अजिबात लागला नाही. आता हे पीठ मळताना बेसन पीठ चिकट असल्यामुळे खाली परातीला चिकटतंच, त्यामुळे नखाने न खुरडता चमच्याच्या साहाय्याने किंवा उलटणीच्या साहाय्याने हे असं या पद्धतीने खालून आपल्याला खरडवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर इथे माझा सहजरित्या गोळा बनून तयार होतोय. जर तुम्हाला तांदळाचं पीठ घालून हे वड्या बनवायच्या नसतील तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर कोथिंबीर वडी बनवाल तर नक्कीच कोथिंबीर वडी छान खमंग खुसखुशीत बनवून तयार होईल. म्हणजे काय करायचं आहे तर लक्षात ठेवा, आपल्याला ही कोथिंबीर जी आहे छान सुकून फॅनखाली जरी घेतली तरीही चालेल, पण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये. आणि छान दाब देऊन कोथिंबीरचं पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने वडीचं पीठ मळून झालेलं आहे. आता हातावरती थोडंसं तेल लावून मी 2 पार्टमध्ये हे वडीचं रोल करून घेणार आहे.
तर बघा, हे पीठ मळून घेण्यासाठी मला 4 वाट्याला इथे मी 6 वाट्या इतकं मी इथे बेसनचं पीठ वापरलेलं आहे. आता समजा जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं पीठ तरीही पातळ आहे, तर काही नाही, सरळ तुम्ही एका ताटामध्ये पीठ छान थापून घ्या आणि डायरेक्ट तुम्ही उकळ काढली तरीही चालेल. छान चौकोनी आकारामध्ये तुमची वडी बनून तयार होईल. तर हे पहा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, छान असं याचा रोल बनून तयार झालेला आहे. आता या रोलवरती मी हव्या त्या प्रमाणामध्ये यावरती तीळ या पद्धतीने लावून घेत आहे. असं लावून घेतल्यामुळे वडी दिसायलाही खूप छान दिसते आणि खायला म्हणाल छान खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत लागते. बऱ्याच जणांचं काय होतं ना, असा रोल करताना हाताला रोल चिकटला जातो किंवा तो रोल पुन्हा पुन्हा असा अस्ताव्यस्त व्हायला लागतो. तर तुम्ही पाहू शकता हा रोल किती व्यवस्थितरित्या मी इथे तुम्हाला बनवून दाखवत आहे. अजिबात हे मिश्रण पातळ झालेले नाही आहे. आता मी तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे दोन्ही पण रोल काढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी आधीच एका टोपामध्ये हे पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये मी आधीच लिंबूसुद्धा घालून घेतला आहे, म्हणजे टोप काळा होणार नाही. आता हे रोल केल्यानंतर लगेचच आपल्याला हे वाफवायला ठेवून द्यायचं आहे. हे असंच बाहेर ठेवून द्यायचं नाही, नाहीतर कोथिंबीरमध्ये पाणी सुटून ते पीठ अजून पातळ व्हायला लागतं. आता यावरती छान झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपल्याला 25 ते 30 मिनटं वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. आता बरोबर अर्ध्या तासाने मी पाहत आहे, तर बघा आपली सुरी छान क्लीन निघत आहे. दोन्हीही वड्यामधून मी चेक करून पाहिलं तर सुरी आपली छान क्लीन निघालेली आहे. तर ही वडी आपली परफेक्ट शिजलेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून ही वडी संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायची आहे. जर सुरीला मिश्रण चिकटत असेल तर ही वडी तुम्ही अजून काही मिनटं वाफवून घ्या. तर या ठिकाणी आपली ही वडी छान थंड झालेली आहे. आता यानंतर मी इथे वड्या कापून घेते. थंड झाल्यावरतीच ही वडी आपल्याला कापायची आहे. तर बघा, आपण या वड्यामध्ये बनवताना अजिबात यामध्ये सोडा वापरला नाही. जर तुम्हाला सोडा घालायचा असेल तर 2 चिमूटभर यामध्ये भिजवताना सोडा घालून घ्या. तर हे पहा, छान गोल आकारामध्ये आपली ही वडी कट करून होत आहे. अगदी सहजरित्या ही वडी कट होत आहे. ते बघा कसं, तर थंड वडी कापून घेतली की व्यवस्थित कट होते. जर तुम्ही गरम गरम रोल कट करून घेतला तर वडी तुटण्याची शक्यता असते. आता या पद्धतीने आपल्या या वड्या कट करून झालेल्या आहेत. आता ही वडी तळून घेण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये थोड्या प्रमाणामध्ये मी तेल घालून घेणार आहे. तर ही वडी मी फक्त शॅडो फ्राय करून घेणार आहे. जर तुम्हाला डीप फ्राय करून घ्यायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. तर ही वडी तुम्ही जर न तळता जरी नुसती जरी खाल्ली तरीही खूप चविष्ट लागते. इथे हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये मी या वड्या घालून घेत आहे. तेल हलकंसं गरम झालं की वड्या तळून घ्यायच्या आहेत. जास्त तेल गरम करायचं नाही, नाहीतर वडीवरती रंग लगेच काळसर असा यायला लागतो. मध्यम आचेवरती 1 ते 2 मिनटं दोन्ही बाजूने गुलाबी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या वड्या डीप फ्राय करून पण घेऊ शकता. तर या ठिकाणी मी अजिबात पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घेतलेलं आहे. जर तुम्हाला पीठ मळण्यासाठी तो पाणी लागत असेल तर चमच्याच्या साहाय्याने, आपला जो घरातला रेग्युलर चमचा असतो त्या साहाय्याने पाणी घ्यायचं आहे आणि नंतरच पिठामध्ये मिक्स करून हे रोल करून घ्यायचे आहेत. आता ही दुसरी बाजू मी इथे पलटवून घेत आहे. इथे ही दुसरी बाजू छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे. तर बघा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपल्या या वडीला छान असा रंग यायला लागलेला आहे. तर याच रंगावरती आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे. तर ह्या कोथिंबीर वड्या छान चविष्ट बनवून तयार होतात आणि कोथिंबीर वडी बनवण्यासाठी तेवढ्या सोप्या. आता आपण वाफवलेली जी वडी आहे, जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत तेवढ्या आपल्याला वड्या तळायच्या आहेत आणि बाकीची वाफवलेली जी वडी आहे ती आपल्याला बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. ही वडी अशी 7 ते 8 दिवस टिकते, अजिबात खराब होत नाही आणि ही वडी बघा अगदी परफेक्ट आपली बनवून तयार होणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी नक्कीच घ्या. तर अशा प्रकारे आपली ही कोथिंबीर वडी छान अशी खमंग खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे.
तर अशी आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. रेशूज रेसिपी अँड व्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशा छानशा एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.